सो गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. मी शिवप्रभा आनंदे परत एकदा स्वागत करते माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आजचा जो ब्लॉग असणार आहे तो तुमच्या रेग्युलर जीवनात खूप महत्त्वाचा घटक आहे आणि खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला त्याविषयी आज देणार आहे. तर आपल्या रेग्युलर जीवनामध्ये आपल्याला अनेक आजार होतात, अनेक आजारांशी आपण सामना करत असतो. तर याच्यामध्ये मेन आहे मेडिसिन. तर तुम्ही मेडिसिन घेताना तुम्ही कोणाच्याही विदाऊट सल्ल्याने किंवा चुकीच्या माहितीने जर तुम्ही मेडिसिन घेत असाल तर सावधगिरी बाळगा. कारण तुम्हाला तुमच्या माहितीनुसार मेडिसिनचे खूप साईड इफेक्ट असतात. त्यामुळे हे जे तुम्ही मेडिसिन घेताय हे तुम्ही कोणाच्या रेफरन्सने घेताय हे खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्ही जर कुठलेही मेडिसिन घेताना त्याची क्वांटिटी तुम्हाला माहीत नसेल, जर त्याची रेंज तुम्हाला माहीत नसेल, ते किती वेळा घ्यायचं आहे, त्याचा डोस, ते कोणासाठी वापरलं जातं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही घेतलेल्या मेडिसिनचा खूप खूप जास्त परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. त्याच्यामुळेच हा ब्लॉग मी बनवते आहे, जे की तुमच्या माहितीसाठी खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. सो आजच्या मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे मेडिसिन अवेलेबल आहेत आजच्या काळात. सो तुम्ही जे काही मेडिसिन घेत असाल ते किमान डॉक्टरांच्या कन्सल्टनुसार किंवा फार्मासिस्टच्या कन्सल्टनुसारच घ्या, त्यांच्या सल्ल्यानेच घ्या, त्यांना विचारूनच घ्या. कारण डॉक्टर किंवा जे फार्मासिस्ट असतात ते जे मेडिसिन देतात ते तुम्हाला तुमच्या वेट एजनुसार देत असतात आणि त्यांना सगळी माहिती देऊनच तुम्ही मेडिसिन खरेदी करावं अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे तुमच्या शरीरावर कुठलेही साईड इफेक्ट होणार नाहीत आणि तुम्हाला काही त्याचे साईड इफेक्ट शरीरावर जाणवणार नाहीत. त्यामुळे सो मी हा ब्लॉग कुठलेही डिग्री किंवा कुठलेही व्यवसाय किंवा कुठल्याही एज्युकेशनच्या स्पॉन्सरशिपने नाही बनवत आहे आणि मला कुठल्याही डिग्रीचं किंवा कुठल्याही याचं समर्थन नाही करायचं आहे. फक्त मी ही जी तुम्हाला माहिती देते ती जेन्युइन आहे, जे की मला वाटतं की तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि त्याचे कुठलेही दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होऊ नयेत म्हणून मी ही माहिती तुम्हाला देत आहे. बाकी मला कुठल्याही डिग्रीचं वगैरे समर्थन इथे करायचं नाही आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. माहिती आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.